उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सभापती पदांसाठी पाठवलेले बंद पाकिट उघडण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद गटनेते श्रीमंत ढोले आणि सर्व सदस्य उपस्थित होते। सभापती पदांसाठीची समितीनिहाय नावे जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी एकमताने या नावांवरती शिक्कामोर्तबही केला। पुणे जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांच्या सभापतींची घोषणा करण्यात आली आणि या पदांवरती 4 सदस्यांना संधी देण्यात आली। विशेष म्हणजे या नव्या सभापतींचा कार्यकाळ हा फक्त 1.25 वर्षांचा असणार आहे। निवडीनुसार इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील ठाकरे यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नियुक्ती करण्यात आली आहे। त्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत। तसेच हवेली तालुक्यातील जितेंद्र वडेकर यांना समाज कल्याण समितीचे सभापतीपद देण्यात आलं। वेल्हा तालुक्यातील अमोल नलावडे यांच्याकडे बांधकाम आणि आरोग्य समितीची जबाबदारी देण्यात आली, तर मावळ तालुक्यातील दीपाली हुलावळे यांना कृषी समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली। दरम्यान सभापती पदासाठी उमेदवारी जाहीर झालेल्या 4ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अध्यक्षांच्या बंगल्यावरतीच भरण्यात आले होते आणि तिथूनच जिल्हा परिषदेमध्ये पीठासीन अधिकारी यशवंत माने यांच्याकडे दाखल करण्यात आले। जिल्हा परिषदेचे नवे सभापती अनुक्रमे म्हणजेच अमोल नलावडे जे वेल्हे तालुक्यातील आहेत, दीपाली हुलावळे मावळ तालुक्यातील, अंकिता पाटील इंदापूर तालुक्यातील आणि जितेंद्र वडेकर हे हवेली तालुक्यातील असे आहेत। त्या अधिकारानुसार जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील समतोल साधत या 4 सदस्यांना संधी देण्यात आल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं। नवीन सभापतींना पद देतानाच त्यांच्या कार्यकाळाबाबतही स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या। या सभापतींचा कार्यकाळ 1.25 वर्षांचा असून तो 2 जुलै 2027 पर्यंत राहणार आहे।